नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि विशेषतः सरळ सेवा भरतीची परीक्षा देऊन निवड सूचीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या शासन निर्णयावर म्हणजे जो गव्हर्नमेंटचा GR आहे या GRवर सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान टळणार आहे. भविष्यातही तुम्हाला याचा फायदा होईल. त्याच्यामुळे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल किंवा सध्या लिस्टमध्ये असाल, वेटिंग लिस्ट वगैरे असाल किंवा हे जर प्रॉब्लेम तुम्ही फेस केलेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हेल्पफुल ठरेल आत्ताही आणि भविष्यातही. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. तसेच तुम्हाला ऑफिशियल डॉक्युमेंट्स किंवा PDF फाईल पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, जॉईन करा. तसेच studyflowupdates.in किंवा डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओच्या आधी शिक्षण क्षेत्रातील बातम्या व्हिडिओच्या आधी मिळवू शकता. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे डोंट फॉरगेट टू चेक आउट द लिंक्स इज इन द डिस्क्रिप्शन. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला होता. सर्वात आधी हे आपण समजून घेऊया की हा निर्णय नेमका काय आणि कोणासाठी होता. तर बघा, हा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील पदांसाठी आहे. म्हणजेच भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेत येणाऱ्या गट ब, गट क आणि गट ड संवर्गातील सरळ सेवा पद भरतीसाठी हा निर्णय लागू असेल. जुन्या नियमातील अडचणी काय होत्या तर बघा, तुम्हाला आता प्रश्न पडलेला असेल की नेमका बदल काय झालाय. त्यासाठी आपल्याला आधीचा नियम समजून घ्यावा लागेल. तर आधीचा नियम काय होता? आता खूप काही चेंज झालेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. समजा ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत किंवा जी सिस्टीम आहे एज्युकेशन आपली, त्याच्यामध्ये थोडेसे काही प्रमाणामध्ये रिफॉर्म्स करण्यात आलेले आहेत. जसं की तुम्हाला माहित असेल, सरळ सेवा पद भरती आता MPSC घेणार आहे. त्याच्यामुळे जे नियम आहेत ते सुद्धा बदल करावे लागलेले आहेत. तर बघा, शासनाच्या दिनांक 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार सरळ सेवा भरतीची जी निवड सूची तयार केली जायची त्याची कालमर्यादा फक्त 1 वर्षाची असायची. पण बऱ्याचदा प्रशासकीय कारणे, न्यायालयीन प्रक्रिया, निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे भरती प्रक्रियेला विलंब व्हायचा. याशिवाय जे माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग उमेदवार यांच्या सेवाविषयक अटी तपासणी, वैद्यकीय तपासणी प्रक्रिया आणि कोविड सारख्या आपत्तीजनक परिस्थितीमुळे निवड प्रक्रिया जी आहे ती रखडली गेलेली आहे. या सगळ्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे व्हायचं काय तर प्रत्यक्ष यादीतील जी पात्र उमेदवारांना संधी मिळण्यापूर्वीच त्यांच्या निवड सूचीची म्हणजे 1 वर्षाची मुदत संपुष्टात यायची. यामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान होत होते आणि शासनाला देखील रिकाम्या राहिलेल्या जागांसाठी पुन्हा नव्याने सर्व प्रक्रिया पार पाडावी लागत होती. याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नुकसान आहे आणि शासनाकडे जे रिसोर्सेस असतात, जे खर्च केला जातो, जे समजा मनुष्यबळ वापरलं जातं, तर याचाही खर्च खूप येतो, तर ताण पडत असतो. आता शासनाचा नवीन आणि सुधारित निर्णय काय आहे? तर तुम्हाला हे जुना नियम तर कळाला असेल, याचा तोटा पण कळालेला आहे. तर नवीन निर्णय काय? तर बघा, या सर्व अडीअडचणींचा विचार करून शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. दिनांक 4 मे 2022च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 11 मध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे. आता निवड समितीने तयार केलेली निवड सूची ही तब्बल 2 वर्षासाठी विधिग्राह्य म्हणजे व्हॅलिड ठरेल. म्हणजे पहिले 1 वर्ष होतं, तर आता ती 2 वर्ष करण्यात आलेली आहे. किंवा जी नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात ज्या दिवशी दिली जाईल त्या दिनांकापर्यंत, म्हणजे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत ही यादीची आहे ती ग्राह्य धरली जाणार आहे. पण मित्रांनो, एक महत्त्वाची अट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. ही जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेऊन करण्यात आलेली होती, फक्त त्याच पदांपुरती मर्यादित असणार आहे. तसेच 4 मे 2022च्या शासन निर्णयातील इतर सर्व मार्गदर्शक सूचना या कायम राहणार आहेत. त्याच्यामध्ये काही बदल नसणार. मित्रांनो, मी तुम्हाला जी माहिती सांगत आहे त्याचा अधिकृत पुरावा म्हणजे ओरिजिनल शासन निर्णय तुम्हाला पाहायचा असेल तर महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता. तुम्हाला तिथे शोधण्यासाठी GRचा जो संकेतांक आहे तो संकेतांक सर्च करावा लागेल. तसेच हा अधिकृत निर्णय जो आहे फाईल स्वरूपात उपलब्ध आहे, त्या डिजिटल स्वाक्षरी देखील दिलेली आहे. त्याच्यामुळे हे ओरिजिनल आहे. तर 2 वर्ष मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पहिले 1 वर्ष असायची, आता 2 वर्ष आहे आणि जुने ज्या अटी शर्यती आहेत त्या सेमच आहेत. तर मित्रांनो, ही होती सरळ सेवा भरतीची निवड सूची संदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट. शासनाच्या या निर्णयामुळे वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या अनेक उमेदवारांना आता नोकरीची निश्चित संधी मिळू शकणार आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की सांगा. जर तुमचे कोणी मित्रमैत्रीण सरळ सेवेची तयारी करत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तुमचे काही प्रश्न असतील या व्हिडिओ रेकॉर्डिंग करता पॉईंट समजला नसेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला तो एक्सप्लेन करेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.